सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करावा। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना। ओल्या दुष्काळाचा सोडा, मदत कुठेच थांबवलेली नाही। ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत अजूनही स्पष्टता नाही। अतिवृष्टीग्रस्त महाराष्ट्राला किमान 10,000 कोटींची मदत द्या। उद्धव ठाकरेंची केंद्राकडे मागणी। भरपाईचे पैसे आधी बँकेत टाका आणि पंचनामे करत बसा, ठाकरेंचा राज्य सरकारला सल्ला। धाराशिवमध्ये पाहणीसाठी गेलेल्या गिरीश महाजनांना अश्रू अनावर। नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा बांध फुटल्यामुळे महाजनही भावुक। मराठवाड्यात तुफान पावसानं 8 जणांचा बळी। जालन्यात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे चिमुकला दगावला। बीड धाराशिवमध्ये मदत कार्य सुरूच। शेती आणि पशुधनाचं नुकसान बघून शेतकरी महिलेनं फोडला टाहो। सरकार मदत देईना, वाचवा हो म्हणत निलंग्यातल्या गुंजरग्यामध्ये महिलेचा आक्रोश। महिलेचा टाहो बघून उपस्थितांच्या काळजाचंही पाणी। बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। माजलगावच्या सांडस चिंचोलीमध्ये नवजात बाळासह आईला एनडीआरएफनं वाचवलं। बिंदुसरा नदीला अभूतपूर्व महापूर। नाशिक जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा फटका। कांद्यासह मका, बाजरी, सोयाबीन आणि तुरीचं अतोनात नुकसान। धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ओमराजे स्वतः पुराच्या पाण्यात उतरले, तर आजारी असतानाही हाताची सलाईन काढून जयकुमार गोरेंकडून सांगोल्यात पाहणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।